संत मारुती महाराज मागणेरकर यांनी 1933 या साली त्यांच्या भाग दुसरा मध्ये कीर्तन क्रमांक 22 मध्ये ते कीर्तन केलेलं आहे. ते कीर्तन आहे मिती कार्तिक वर्ष दशमी एकाद दिनांक 12/11/1933. कीर्तनाचा अभंग आहे. म्हणे दीनबंधू तुम्ही सावध वारे, संताची शरण नाम वाचे वदावे,
नामा वाचून साधन नाही या कलियुगात, व्यर्थ श्रम होती पाहता आणिक मत, मताभिमानी तुम्ही जाल आडवाट, अभिमानी ठकविले शुक नारदादी श्रेष्ठा, आलिया जन्मासी प्राण्या न करी आळस, नामदेवा लागी सांगे जगन्निवास, नामा वाचून साधन नाही या कलियुगात, आणि व्यर्थ श्रम होती पाहता अनेक मत. हा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगावरती महाराजांनी आपलं मत मांडलेलं आहे. 100 वर्षापूर्वी 1933 म्हणजे 70-80 वर्षापूर्वी महाराजांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. कारण आजच्या कलियुगामध्ये जो ईश्वरी धर्म आहे, तो ईश्वरी धर्म सिद्ध करून देण्याचे जो उपाय आहे, कारण ईश्वरी धर्म जो आहे तो सत्य झाला पाहिजे ना. मग ईश्वरी धर्माबद्दल अनेकांचे अनेक मत आहेत. या कलियुगामध्ये अनेक धर्म जे आहेत त्या अनेक धर्माशी आपलं मत जुळू शकत नाही. कारण हिंदू संस्कृती जी आहे हजारो वर्षापासून सनातन धर्म चालत आलेला आहे. या सनातन धर्मामध्ये ईश्वरी तत्व काय आहे, देव आहे की नाही, देव कशाला म्हणतात, देव कुठे आहे, देव कुठे राहत, विनाकारण लोक देवाच्या मागे लागतात. कारण देव दिसत नसूनही लोक मागे लागतात. ते काय तत्व असलं पाहिजे. आज कलियुगामध्ये जे काही चालू आहे, जो ईश्वरी धर्म चालू आहे, याच्यामध्ये तरण्याचा उपाय नाही. कितीही कर्मकांड करा, सनातन धर्माप्रमाणे तुम्ही वागत जर आले तर ते आजच्या जमान्यामध्ये शक्य नाही. कारण हे कलियुग आहे आणि कलियुग आपण डोळ्यांनी पाहत आहोत. कलियुग युगामध्ये काय आहे हे आपण डोळ्याने पाहत आहोत. आणि म्हणून त्यांनी या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, नामा वाचून साधन नाही या कलियुगात. मनुष्याला तरण्याकरिता कलियुगामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ईश्वरी नाम. पहा किती सोपा मार्ग सांगितलेला संतांनी. पूर्वीचे कर्मकांड जे आहेत आपण करू शकतो का? नाही करू शकत. आणि म्हणून त्या संतांनी एक शोध लावला की या सृष्टीमध्ये काय आहे, हे तत्व काय आहे, मनुष्य कसा जिवंत राहतो, मनुष्य मेल्यानंतर काय होते. मनुष्याच्या मागे त्या गोष्टीची कल्पना मनुष्य करू शकत नाही. कारण मनुष्य मेल्यानंतर या जीवाला ते पंचेंद्रिय ओढून देतात. जी पंचेंद्रिय माणसाला आहे ती जीवाला ओढून देतात. आणि असा ओढून दिल्यानंतर तो जीव कुठेतरी राहतो. ठीक आहे, हा विषय फार मोठा आहे, तो महाराजांनी त्यांच्या अनेक कीर्तनामध्ये सांगितलेला आहे. कारण आपल्याला वेळ होईल ते तत्व सांगत बसलं तर फार वेळ होईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, जीवा नामा वाचून साधन नाही या कलियुगात, आणि व्यर्थ श्रम होती पाहता अनेक मत. अनेकांची मते घेऊ नका. तुम्हाला सत्य धर्म सांगितलं ना की नाम घ्या, याच्या पलीकडे कोणाचीही मते ऐकायची नाही. कारण या कलियुगामध्ये अनेक लोकांची अनेक मतं आहेत ईश्वरी धर्माबद्दल. आणि म्हणून तो ईश्वरी धर्म जर आपल्याला सिद्ध करायचा आहे तर त्या सिद्ध करण्याकरिता या पृथ्वीवर फक्त एकच गोष्ट अशी आहे की ती म्हणजे संत सेवा. संतच हे या पृथ्वीचे मालक आहेत. संतच या गोष्टीचे पूर्ण विश्वामध्ये, संतापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, देवही नाही. कारण ते म्हणतात ना, देव ते संत, संत ते देव. संत हेच देव आहे. आणि जो आपल्या ठाई जो आत्मा आहे हाच आत्मा देव आहे. परंतु मग सगळ्यांना परमेश्वर का प्राप्त होत नाही? सर्वांना परमेश्वर का प्राप्त होत नाही? कारण आपण ईश्वरी धर्म जो आहे तो करत नाही. देव म्हणतो, देव म्हणजे आत्मा, आणि हा आत्मा संतांनी ओळखला. पूर्वी ते लिहितात, पूर्वी देवाची काही नावाचे नव्हते काही, भक्ती अदृष्टीनी पायी नामरूपादी सकळ त्याशी दिदले. जनक राजा होऊन गेला आणि या जनक राजाच्या सभेमध्ये सर्व संतांनी आत्मचर्चा केली.
केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जगामध्ये काहीही नाही, आत्मा हाच देव आहे, हा शोध त्यांनी देऊन ठेवला. आणि तेव्हापासून सनातन धर्मामध्ये ही जी पद्धत चालत आलेली आहे देव करण्याची, देव काय आहे काय नाही, ही जी पद्धत चालत आलेली आहे ती वेदाप्रमाणे लोकांनी अंगीकारली. त्याच्यातून संत निर्माण झाले. संत हे तसे निर्माण झाले नाही, संतांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला. पूर्वी या ठिकाणी काय होतं, या सृष्टीमध्ये काय होतं. आजही या पृथ्वीवरची सृष्टी आहे ती अन्य ग्रहावर नाही, शोध घेत आहेत. मग या ठिकाणी जे चलनवलन करणारं जे तत्व आहे, मुंगीपासून तर विराटापर्यंत जे तत्व आहे ते सगळं चलनवलन चालणारं तत्व आहे. मंगळावर काही नाही, चंद्रावर काही नाही, तिथे जीववस्ती नाही, तिथे प्राणवायू नाही. मग पृथ्वीवरच काय आहे. तर हा जो देव नावाचं जे तत्व आहे, जो परमात्मा आहे, हा फक्त पृथ्वीवर आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये ह्या गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. आणि तेव्हापासून लोकांना हा ईश्वरी धर्म माहीत झाला. करता 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 सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आज कलियुग आलाय. कलियुगामध्ये श्रीकृष्ण कोण होता, काय होता हे अजूनही लोकांना माहिती नाही. कारण विज्ञान युग आहे, कोणाला पाहायला वेळ नाही, कीर्तन ऐकायला कोणाला वेळ नाही, ज्ञान ऐकायला कोणाला वेळ नाही. त्यामुळे माणसाची जी अधोगती होत आहे त्याच्याशी हा धर्म जुळत नाही, ईश्वरी धर्म जुळत नाही. आणि म्हणून त्यांनी शोध लावला की या पृथ्वीवर फक्त सिद्ध पुरुष ज्यांनी आत्मा मिळवला तेच फक्त श्रेष्ठ आहे. बाकी याच्या खालचे तत्व जे आहे ते काहीही श्रेष्ठ नाही. म्हणून मारुती महाराजांनी असा आत्मा ओळखल्यामुळे त्यांचे सर्व शब्द, कीर्तन, अभंग, साहित्य हे सर्व सत्य आहे. कारण त्या ईश्वरी धर्माप्रमाणे ते जगले. आणि जगल्यामुळे त्यांनी आपल्याला हा ईश्वरी मार्ग सांगितला. आणि आज आपण इथे जे श्रवण करण्यासाठी बसलो आहोत, किंवा मारुती महाराजांचे जे भाविक होऊन गेले पूर्वीच्या काळी, त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो. त्यांनी आत्मा ओळखला, त्यांनी मारुती महाराज ओळखला, त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो. म्हणून आपण महाराज म्हणतात तुम्ही भाग्यवान आहात. अशा रीतीने ईश्वरी धर्माचा यामध्ये तर ते म्हणतात की असा आत्मा तुम्ही शोधा. आता शोधा म्हणजे कसा काय शोधा, कारण तो शोधणं म्हणजे सोपी गोष्ट आहे काय. महाराज म्हणतात की त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. बंगालची राणी जी मदालसा होती ती आपल्या पुत्राला उपदेश करते, उठ रे जाई पुत्रा आता तीर्थे तू हिंड, साधू आणि संत तेथे असती उदंड, आणि त्या माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, आणि तो तू गुरु करी तुझं बुजविलं प्रचंड. ही ती आपल्या पुत्राला उपदेश करते की तीर्थाच्या ठिकाणी जा तू, त्या ठिकाणी जो आत्मज्ञानी असेल तो वितंडवाद करत नाही. आत्मज्ञानी पुरुष कधीच बोलत नाही. ज्यांना अपूर्ण ज्ञान असते ते वितंडवाद करत असतात. वास्तविक अध्यात्म हा वाद करण्याचा विषयच नाही. या ठिकाणी वाद विवाद चालत नाही, कारण तत्व एक सत्य आहे. वाद करण्याचा काय संबंध आहे. जगामध्ये देव नावाचं जे तत्व आहे ते सर्वांच्या ठायी आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धाप्रमाणे आपापला संसार भोगतो. मग दुसऱ्याची टीका करण्याचं काय कारण. कोणाच्या संसारात तोंड खुपसायचं काय कारण, कोणाच्या व्यवहारात तोंड खुपसायचं काय कारण, असं संत उपदेश करतात. म्हणून वितंडवाद करू नका. तुकोबांचे उदाहरण पहा. त्यांनी संसाराची बाजू पाहिलीच नाही. संसार केला तुकोबांनी, पण तुकोबांनी संसाराची बाजू कधीच पाहिली. तसं या भक्तीमध्ये आपण आपल्याला जर देव पाहिजे, हे जे कीर्तन मी सांगतो किंवा महाराज सांगतात, हे ज्याला देव पाहिजे किंवा काहीतरी आपल्या संसारामध्ये आपली उन्नती व्हावी किंवा आपला आत्मा विकसित व्हावा, त्याच्याकरिता ही कीर्तन आहे. कारण हे ज्ञानपूर्ण कीर्तन असल्यामुळे आपण मागणी काय करतो, देवाकडे गेलो की प्रत्येक जण संसाराची मागणी करतो. कोणाला पुत्र पाहिजे, कोणाला धन पाहिजे, कोणाला बायको पाहिजे, कोणाला मोटार गाडी पाहिजे, कोणाला बंगला पाहिजे. ह्या संसारिक मागण्या याच्यामध्ये चालत नाही. कारण संतांना सगळं समजते ना तुमच्याजवळ काय काय, सांगण्याची काही गरज नाही. परंतु निरपेक्ष रीतीने जर मागणी केली, परमेश्वरा तूच मला पाहिजे, मग परमेश्वर जर जवळ असला तर कोणत्या गोष्टीची उणी आहे. परंतु आपला त्याच्यावर विश्वास नाही. परमेश्वर आहे की नाही आहे, जे सिद्ध होऊन गेले. मारुती महाराज सांगतात सिद्ध काही रस्त्यावर पडलेले नसतात, सिद्ध काही कोणाला मिळत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. आणि आपण या जन्माला आलो, परी जगजेची करुणा केली, म्हणून आपल्याला हे
दिसले आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. आणि म्हणून तुकोबांचं उदाहरण त्यांनी सांगितलं की ते म्हणतात संताला शोधा, जर तो मिळत नसेल, असा संत जर मिळत नसेल तर तुमचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला तुम्ही मागणी करा की मला असा संत मिळू दे. तुमची मागणी जेव्हा उत्कट होईल तेव्हा तो आत्मा प्रत्यक्ष मारुती महाराजांचं किंवा जे तुम्हाला उपास्य असेल त्याचं रूप धरून तो आत्मा तुम्हाला दर्शन देतो. हे तत्व मारुती महाराजांनी सांगितलं. परंतु त्या गोष्टीची आवड पाहिजे. कारण त्याच्यामध्ये अभंगामध्ये त्यांनी लिहिलं आहे, मताभिमाने तुम्ही जाल वाट वाटा. कारण आपल्या मताने जे आपण जातो तिथे माणूस फसतो. बहुतांची बहुत मते अवघी रीते पोकळ असं महाराज म्हणतात. म्हणून अभिमानाने आपल्या मताप्रमाणे जो जात असेल तो कधीही जीवनात सक्सेस होऊ शकत नाही. मग संतांच्या मताने चला. ते म्हणतात जे आपल्या संसारात पाप झालं, संतांनी जे नियम दिले ते पाळा. ते आपण पाळत नाही, आपल्या मताप्रमाणे आपण करतो. कोणी सांगतो संत, ज्ञान सांगतो संत, ते ऐकायला कोणाला वेळ नाही. एवढं मोठं ज्ञानाचं भांडार आपल्या समोर उभं आहे, महाराजांनी लिहून ठेवलेलं ज्ञानाचं भांडार आहे, तिकडे पाहायला आपल्याला फुरसत नाही. त्यातल्या 4 गोष्टी घेण्याची अवकाश नाही. कशाने कसा उद्धार होईल, होऊ शकत नाही. म्हणून संत कशाकरिता आहेत की संसाराच्या व्यवस्थेकरिता जे नियम संतांनी दिले ते पाळा. संतांजवळ काय, संतांजवळ फक्त धर्म आहे. कोणता धर्म? भक्तीच्या नावावर ते म्हणतात पाप करू नका, आम्ही तुम्हाला धर्म सांगतो. त्यांच्या साहित्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे. कीर्तनामध्ये जे लिहिलेलं आहे महाराजांनी सांगतात किंवा ते तो धर्म पाळा. तुम्ही अनेकांच्या मतामुळे, अनेकांचे मतं असतात, सोयऱ्या धायरे असतात, घरातले लोक असतात, अनेक लोक आपल्याला अनेक मते सांगतात, मनुष्य गोंधळतो आणि म्हणून मनुष्याचा उद्धार होत नाही. संसार सगळेच करतात, प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे संसार, त्याच्याबद्दल संतांचं म्हणणं काहीच नाही. कारण जो भाग आहे संसाराचा, जी संसाराची बाजू आहे ती तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार प्रत्येकाची होतेच. प्रारब्ध कर्म हे कोणालाही चुकत नाही. कर्मरेषा रे टळेना, बाण लागला जगत जीवना. कृष्णाला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागतं. तर तुमची आमची काय कथा. म्हणून त्या गोष्टीकडे आपण पाहू नये. संसारामध्ये कमी जास्त होत असते. संसारामध्ये फक्त ते म्हणतात की तुमच्या संसारामध्ये माझं अधिष्ठान ठेवा. संत म्हणतात संसार करत असताना कृष्ण सांगतात गीतेमध्ये की माझं अधिष्ठान ठेव. कोणतं कर्म कोणतंही कर, कारण संसार आहे, व्यवहार आहे. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी, भांडणं, तंटे, एकमेकांचे द्वैत, वैर, आपसाद वगैरे हे सर्व चालणारच. इकडे लक्ष देऊ नको. जे काही करत असतील संसारामध्ये ते माझं अधिष्ठान ठेव, तुझ्या संसारामध्ये तुला जे येईलच. इतके ठामपणाने सांगतात महाराजही कीर्तनात. तेच सांगतात. तुम्ही म्हणता की आमची बाजू पलटत नाही, आम्हाला असं होते. अरे ते म्हणतात आम्ही सांगितलेला धर्म करा, पहा तुमचा, नाही तर आमचं शिर कापून द्या, असं म्हणतात. म्हणजे इतकी त्यांना त्या अध्यात्माबद्दल संतांच्या ग्वाही आहे. आणि म्हणून आपल्या मानव जीवनाच्या कल्याणाकरिता त्यांनी आयुष्य झिजवलं. त्या संतांचं तुम्ही चरित्र पहा. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मारुती महाराज आणि अनेक जे संत होऊन गेले त्या संतांची तुम्ही चरित्र पहा. कारण संतांचं जनाचं कधीच पटलं नाही. संतांचं जनाचं कधीही पटलं नाही. कारण संत जो मार्ग सांगतात तो सत्याचा मार्ग असते आणि या जीवाला जो आवडतो तो असत्याचा मार्ग आवडतो. आणि असत्याच्या मार्गाने आपण जात असल्यामुळे संतांची मतं आपल्याला पटत नाहीत. म्हणून संतांच्या विरुद्ध लोक जातात. तो त्याचा धर्म आहे. कारण खोटं या जीवाला फार आवडते. घटिके की रुचे साच कोणाही न पचे, याच्यावर कीर्तन आहे महाराजांचं. खरं हे कोणालाच पटत नाही. कारण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जगामध्ये सगळ्यात जास्त तिरस्कार जर कोणाचा होत असेल, जगामध्ये सगळ्यात जास्त तिरस्कार जो कोणाचा होत असेल तो खरं सांगणाऱ्याचा होतो. जो खरं सांगतो त्याचा जग तिरस्कार करते. ही जगाची रीत आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपण अनंतमध्ये घेऊन बसलो. आता या कलियुगामध्ये काय होईल त्याच्या कीर्तनात त्यांनी सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये काय होईल
महाराजांनीच नाही, अनेक सनातन धर्मापासून अनेक साधू संतांनी, नाथांनी, ज्ञानेश्वरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे कलियुगामध्ये काय होईल आणि काय होईल हे आता तुम्ही पाहतच आहात. त्याचा काही थोडाफार संदर्भ कीर्तनामध्ये येईलच. आणि म्हणून महाराज म्हणतात की मताभिमाने तुम्ही जाऊ नका. मताच्या अभिमानाप्रमाणे तुम्ही जर गेले तर तुम्हाला संसारात कधीही जय येणार नाही. जात जी आहे, जात ही कशा करत आहे? जात ही व्यवहारा करता आहे, परमार्था करता नाही. परमार्थामध्ये कोणतीही जात जाते. उंच नीच काही नेने भगवंत इष्टी भाव भक्ती. आपण जातीचेच मत घेऊन बसलो. तो या जातीचा, हा या जातीचा, ते या जातीचा, हे व्यवहार करता आहे. तुमच्याकडे परमार्थाकरिता काही नाही. आणि म्हणून सोयरे धायरे, शेती, व्यापार, राजकारण हे सगळं व्यवहार करतात. ते यात चालवू नका. महाराज म्हणतात ते यात आणू नका. तुमचा जो धर्म आहे तो करा आणि सत्य धर्म जो आहे तो सत्य धर्म आचरून दाखवा. हे महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे. विषय भरपूर आहे, परंतु आपल्याजवळ वेळ नसल्यामुळे मारुती महाराजांनी जे कीर्तन लिहून ठेवलेलं आहे त्या लिहून ठेवलेल्या कीर्तनामध्ये महाराज जे सांगतात की तुम्ही ते एक एक शब्द त्यांचा मोलाचा आहे, एक एक वाक्य त्यांचं मोलाचं आहे. आणि या मोलाच्या वाक्यामुळे आपण जर श्रवण नाही केलं तर या कीर्तनाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. कारण हे 70-80 वर्षापूर्वीचे त्यांचे मत आहे. त्यावेळेस इंग्रजांची राजवट होती. त्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये काय काय गोष्टी घडल्या हे महाराजांनी काही यांच्या कीर्तनामध्ये लिहून ठेवलेले आहे. तर तो आता या ठिकाणी तो विषय नाही. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये ते सांगतात की ईश्वराच्या धर्माबद्दल अनेकांची मते ऐकू नका आणि तो धर्म सिद्ध करून दाखवा. हे त्यांनी आजच्या कीर्तनामध्ये सांगितलं. आणि तो धर्म करून तुमचा संसार चांगला होईल हे सुद्धा त्यांनी सांगितलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मारुती महाराज सांगतात सर्व जीवांना संत सांगतात. काय सांगतात? प्रत्येकाने धर्माकरिता सावध असले पाहिजे. सावध राहावे म्हणजे काय? संतांचे नाम घेणे. जुन्या काळापासून हाच धर्म चालत आला. कोणता? की साधूला शरण जाऊन त्यांचे नाम घेणे हा धर्म आहे. मग ईश्वरी धर्म आहे की नाही ते त्या पुढे आहे. तो ईश्वरी धर्म सिद्ध करण्याकरिता नवविधा संतांची भक्ती करावी लागते. नवविधा भक्ती गीतेमध्ये सांगितलेली आहे. तेव्हा भक्ती कोणाची करावी? संतांची. का करावी? तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पापे जाती संतांची भक्ती कोणाची करावी? तर संतांची. तुकोबा म्हणतात तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचे नामस्मरण करण्याने, त्यांचे कीर्तन श्रवण करण्याने, मनन करण्याने, त्यांचे अर्चन पूजनाने ही भक्ती होते. केवळ देवाच्या नावाने फायदा होत नाही. कारण ते लिहून ठेवतात पूर्वी देवाशी काही नावची नवते काही आणि भक्ती या दोष्टोनी पायी नाम रूपाती सकळ त्याशी दिले. महाराज म्हणतात देवाला जी नावे आहेत ती संतांनी दिली. त्या आत्म्याला ओळखूनही नावे आहेत. आत्मा म्हणजे काय? आत्मा ज्ञानेश्वर म्हणतात ते अनामकीर अजाती
परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. अशी खूण आहे. त्यांनी आत्मा ओळखला आणि त्यांनी ती नावे दिली. आणि म्हणून ज्यांनी परमात्मा ओळखला त्याला संत म्हणतात, ओळखिला हरी धन्य तो संसारी. 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 ओळखिला परमात्मा ओळखला त्याचा संसार धन्य. त्यांनी वेद लिहिले, त्यात विष्णू हरी वगैरे परमेश्वर कमावून ती नावे त्यांना दिली. संत म्हणतात की जे देवतत्व आहे त्या तत्वाला आम्ही नाव दिली. ते म्हणतात, पहिला गाव शिव याशी नव्हता काय. देवतत्व या देवतत्वाला आम्हीच नाव दिले. संत म्हणतात, पहिला गाव शिवयाशी नव्हता काही, नाम रूपाशी तो आधीच ठाव नाही. हे वैकुंठ ते कालची झाले बाई, आणि कैसा क्षीरसागर कैशी शेषी जायो. हे वैकुंठ, हे कैलास, हे ब्रह्मपुरी, ही नावे आधी नव्हती. पूर्वी आत्म्याचा शोध नव्हता. तोपर्यंत ग्रंथामध्ये देवाला नावे दिली नव्हती. तर कोणाला देव म्हणत? पाण्याला, अग्नीला, सूर्याला त्या काळी देव म्हणत होते. तर ते वेद काळापूर्वी कशालाही ओळीप्रमाणे देव म्हणत. नंतर त्या वेद काळी जनक राजा होऊन गेला आणि त्याच्या सभेमध्ये आत्मा देव आहे हा शोध लागला. आणि नंतर त्या आत्म्याला निरनिराळे नावे ही आवडीप्रमाणे दिल्या गेली.
जसे गुणी मनुष्याला म्हणजे त्या व्यक्तीला नावे देता येते, कारण त्याचा गुण ओळखून त्याला हे नाव दिले जाते. मग रामनाम सगळेच म्हणतात. जग राम नाम म्हणे तयान काय ती विमाने. म्हणून त्या आत्म्याला म्हणजे देवाला ना ओळखता हे नाव घेणे आहे, म्हणून ते सिद्ध होत नाही. लिहिलेली नावे पाठ करून ही गती प्राप्त व्हावी, त्या आत्म्याची शक्ती अशा नामापासून होत नसते. कारण परमेश्वराला ओळखून वाटेल ते नाव घेणे शोभते. गोपी गोपाळ यांना कुठे वेद येत होते? त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, घाली हमामा हुंबरी पावा वाजवी तो मोहरी घेतलाचे फेर मध्ये घालून या हरी. अशा रीतीने गोपाळांनी हमामा हा शब्द गायला आणि त्या शब्दामधून त्यांना कृष्णाची ओळख झाली. त्या गोपी गोपाळांना शुद्ध अशुद्ध ओळखता येत नव्हतं. ओळखल्यावर महाराज म्हणतात, ओळखल्यावर कोणतेही ईश्वराचे नावच आहे. कारण नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापाप ते बापुडे मुंगी नामा पुढे उरावया लागी कस त्या अंगी असे ना. मग असे ते नाम कोणते आहे? पहिले नाम पहावे शोधुनी आणि 84ची खाणी तेव्हा चुकेल. आणि म्हणून महाराज म्हणतात, आत्मा ओळखल्यावर वाणीमध्ये येणारा जो शब्द आहे तो देवाचे नाम आहे. सिद्धांचे नामस्मरण जे आहे ते हा जप आहे. सिद्धांचे नामस्मरण हा जप आहे, म्हणून ते जपले पाहिजे. सिद्धांची ओळख देवाप्रमाणे नाही. देवाप्रमाणे नाही तर त्याचे स्मरण कसे करावे? त्याचे स्मरण कसे करावे? तर त्या सिद्धाला आपण शोधले पाहिजे. आणि म्हणून मदालसा म्हणते, उठ रे जाई पुत्रा शोधले पाहिजे. म्हणून ती बंगालची राणी आपल्या तानुल्याला उपदेश करते, उठ रे जाई पुत्रा सकळ तीर्थे तू हिंड. साधू आणि संत ते असती उदंड आणि त्या माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड तो तू गुरु करी तुझं उजविलं प्रचंड. म्हणून अशा ब्रह्मज्ञानी आणि समाधीला गेलेल्या आणि आत्मा देव ओळखणाऱ्याची भक्ती करा. महाराज म्हणतात, तो जर मिळत नाही तर काय करा? नाही तरी सुखे असावे संसार, नाही तरी सुखे असावे संसार.
देव आहे हे ओळखणाऱ्याचीच भक्ती करा. पण तो जर मिळत नाही तर नाही तरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नका, आपला संसारच करा. कारण भक्ती योग न साधल्यामुळे भलतेच करू नये. अशा सत्पुरुषाची जेव्हा भक्ती घडेल आणि भेटी होईल तरच तुमचा फायदा होईल. अन्यमती जे आहे ते पाखंड आहे. ज्याला ईश्वरी अभ्यास करायचा आहे त्या ईश्वरी अभ्यास करणाऱ्याने एवढेच करावे. काय करावे की प्रवृत्तीची सर्व मते सर्व टाकून द्यावी. हे पवित्र अपवित्र दरिद्री श्रीमंती ही मत जी आहे ती संतांना पसंत नाही. कारण दौलत औरत पसंत बराबर. दरिद्री श्रीमंती ही मते संतांना पसंत नाही. संतांना काय पसंत आहे? संतांना फक्त एक भक्ती योगच पसंत आहे. त्याशिवाय त्यांना दुसरे काहीच आवडत नाही. दौलत औरत याची किंमत केसा इतकी नाही. म्हणून याकरिता असे संत हे हेकेखोर असतात. म्हणून ते म्हणतात, सांगतो मी तुम्हा ऐकावे हे काही. असे संत हेकेखोर आहेत. अशी दशा येईपर्यंत उदासी धरू नका. बायकोच्या सुधारणेच्या गोष्टी, ट्रस्टच्या सुधारणेच्या गोष्टी, सृष्टी सुधारणेच्या गोष्टी ह्या कल्पना आहेत. तोपर्यंत कर्म करा. आणि या ठिकाणी काय करा? ठेवा जाणीव गुंडून. गोष्टी ह्या कल्पना आहे. तोपर्यंत कर्म करा. या ठिकाणी ठेवा जाणीव गुंढून, येथे भावची कारण. असा भावाचा बुद्धिनिश्चय असेल की कोणतेही मत मनावर आणणार नाही. तर संत म्हणतात की आमच्या वाटेला या, संताकडे या. कारण संतांचा हेतू जगाशी कोणताही नसतो. त्यांचा निश्चय फक्त एकच असतो. त्यांना कोणाची गरज नसते. म्हणून संत म्हणतात आम्हाला
काय कोणाची गरज आम्हाला कोणाची गरज नाही. साधू इतके देवच करणारे असतात. कसे देव करणारे असतात की त्यांना पुत्र पत्नी आपल्या संसाराची जनाची कुणाचीही भेडभाड नसते. म्हणून उभा ऐल थडी बैल घालू नये उडी म्हणून संसारात असे राहा. ज्याला प्रपंचामध्ये आशा आहे अशा आशेखोराने संत समागमाकडे जाऊ नये. संतांना उंच नीच जात नाही. त्यांना द्रव्यही नको, त्यांना काहीच नको असते. ते फार निश्चयी असतात. परमार्थाबद्दल ते फार अढळ असतात. त्यांच्या परमार्थामध्ये ते म्हणतात जरी हे आकाश वरी पडो पाहे त्यांच्या परमार्थामध्ये जरी हे आकाश वरी पडोप आहे, जरी हा भूगोल भंगाच आहे, त्रिभुवन वडवान खाये, ते म्हणतात तरी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा. असे ते निश्चयाचे असतात. परमार्थाबद्दल त्यांचा निश्चय असा आढळ असतो. ते ईश्वरी मतच करतात. पण आपले जगाचे मत काय? जगाच्या मनावर प्रारब्ध असते. खऱ्या संताला शिष्य संबंधही संताला नसतो. कारण दुसऱ्याच्या सहाय्याने ध्येय ध्यान धरून परमार्थ मिळालेला असतो. कसा मिळालेला असतो संतांना परमार्थ? स्त्री पुत्र जन जागून हे मिळवल्यावर त्यांना जगाचे व्यसन कुठून असणार? जे शिष्यत्व आहे त्या शिष्यत्वाचा भावही तुमचाच आहे. वेदांताचा व्यापार आहे तेवढा संत सांगतात. म्हणून महाराज म्हणतात ही भक्ती नाही. कारण कलियुगामध्ये काय म्हणतात ते वेद बाह्य लंड बोले तो पाखंड. शरीराचा व्यापार हा वेदात सांगितला आहे. महाराज म्हणतात तो खालचा व्यापार आहे. तो खालचा व्यापार आहे. भक्ती काय आहे? भक्ती म्हणजे सत्पुरुष ओळखून त्याची सेवा करणे आणि अशाचे शिष्य होणे. पण हे काम सोपे नाही. हे काम सोपे नाही. कारण शिष्य होण्याकरिता काय पाहिजे?
संसाराची बाजू न पाहणे. म्हणून तुकोबा लिहितात, काय म्हणतात तुकोबा? म्हणून रुसलो या संसारा काय पाहिजे? तुकोबा म्हणतात म्हणून रुसलो या संसारा, म्हणजे संसाराची बाजू न पाहणे याची शिष्य होण्याकरिता जरुरी आहे. तुकोबांनी लक्ष अखंड कोठे ठेवले? तुकोबांनी लक्ष अखंड कोठे ठेवले? म्हणून ते म्हणतात अखंड तुम्ही जया चित्ती मजले अखंड लक्ष कुठे ठेवले? अखंड तुम्ही जया चित्ती मदती तयाची संगत. पहा, तुकोबा एवढे संसारावर रुसूनही तुकोबांनी काय मागितले? संत सेवाच मागितली. आणि आपण संत भेटीने काय मागतो? माझा संसार सुधारावा अशी इच्छा करतो. म्हणून मारुती महाराज म्हणतात हे काय आहे? संसार त्यागून मनावर तो बिलकुल नसल्यास संत कृपा होईल. तर पोटाची इच्छा, संसाराची इच्छा, लग्न कार्याच्या सोयीची इच्छा या संत समागमात किंवा सेवेत धरला तर फजिती होणार. म्हणून महाराज म्हणतात सर्वांनी सावध होऊन संताला भेटावे आणि एवढेच मत ठेवावे. कारण आपल्या जुन्या वडिलांचा शोध आहे की प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे होईलच. म्हणून संत म्हणतात होणार ते होते होणाराच्या गुणे, तर आपल्या वाडवडिलांचा म्हणजे जुन्या ऋषी मुनींचा शोध आहे की प्रारब्धाप्रमाणे होईल. पण आता अनंत मते निघाली आहे. आता कलियुगामध्ये अनंत मते निघाली आहे. त्यामुळे काय होईल? बापात आणि लेकात, आई आणि मुलात आणि नवरा आणि बायको मध्ये बेबनाव होती. ऐका दादा कलियुगाची थोरी, ऐका दादा कलियुगाची थोरी,
पुत्र होईल पित्याचा वैरी, आणि भ्रतारा सोडून हिंडतील नारी, ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी. हे कलियुगामध्ये होणार. आपसा आपसामध्ये जगतात वैर वाढेल. तसेच एका पुरुषाच्या मागे 15 नारी लागतील. उंच नीच जाती एकत्र होणे वगैरे हे होणारच. आणि म्हणून ज्याच्या त्याच्या योगाप्रमाणे संसार होईलच. आणि म्हणून महाराज म्हणतात की कोणाचीही प्रारब्ध वंदू नका आणि कोणाची प्रारब्ध निंदू नका. कीर्तन ऐकून हे पकणे व्यर्थ आहे. वेदात काय आहे? एकनाथ महाराज भागवतात म्हणतात, जो वर्ण जो आश्रम तेनेची करावा स्वधर्म, आचारिता परधर्म दुःख परम पाविजे. जो अनादि जो वर्ण आहे तो मुळात नाहीच ना. म्हणजे ज्ञानाने पाहिलं तर तो नाही. म्हणून मागील पुरुषांनी ऋषी मुनींनी संसार व्यवस्था करिता हे नियम दिले आहेत, ते आपण पाळलेच पाहिजे. पण आता कलियुगामध्ये काय? गीता लोपली गायत्री, भरले चमत्कार मंत्री, आणि अश्वाची परी वेद वक्ते विकती कुमारी. कन्येचा विक्रय करणे, गायीचा विक्रय करणे, कथेचा विक्रय करणे हा अधर्म आहे, म्हणजे पाप आहे. कारण ते म्हणतात कन्या गोकरी कथेचा विकरा, कन्या गोकरी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नाव. हा अधर्म आहे. तर वेदाच्या नियमाप्रमाणे कामे झाली पाहिजे. मांस खाई रे तेने काळे गोळे. ते मांस खाणारे जे आहेत हे कसला नियम पाळतील? हे नियम पाळणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या घराण्यात साधू कसे निघतील? म्हणून ते म्हणतात कसायाचा वेल जाईल मांडवा, कसायाचा वेल जाईल मांडवा. हे कसा नेम पाळणार? त्यांच्या घराण्यात साधू कसे निघतील? प्रतापी वीर रामासारखे कसे निघतील? कारण रामनाम जपना पराया मालपना. अशाने कसे होईल? ज्ञानेश्वर म्हणतात हिंदूने कोणत्या नियमाने अन्न तयार करावे? कारण स्वधर्म जो बापा तोची नित्य यत्न जाण पा, आणि येथे आचारिता पापा संचार नाही. म्हणून हिंदूने कोणत्या नियमाने अन्न तयार करावे, काही पालन कसे करावे, त्याचे नियम घालून ते करा. तुकाराम तुकाराम. घालून दिले ते करा. क्रोध
वगैरे जे विषय आहेत हे संतांनी दाबले. का दाबले? साधूला काही विषय भोग मिळत नसतात, पण साधूच नियम पाळणारे आहेत. पण उलट इतर जन कसे आहेत? मना आला तैसा करी विचार. संतांनी असे नियम पाळले. पण आता मना आला तैसा करीती विचार आणि म्हणती संसार नाही पुन्हा. जन काय म्हणतात? जन हे इंद्रियाला आवडेल त्याप्रमाणे वेदाचा अर्थ करतात. महाराज म्हणतात शारीरिक नियम इतके पाळावे की पाप घडले तर घडो, पण ते नियम ढळू नये. वेद वचन काय? दुसरी बायको करू नये, दुसरी बायको करू नये असे वेद वचन आहे. तेव्हा बायकोच्या मरणानंतर विषय कितीही त्रास देत असला तरी दुसरी स्त्री करू नये असे वेद मत आहे. अशा रीतीने आपल्या इंद्रियांना त्रास देणे हे पाप होऊ द्या. श्रीराम श्रीराम रीतीने आपल्या इंद्रियांना त्रास देणे हे पाप होऊ द्या. तशी संतती न झाली तरी कबूल, परंतु हा हेतू असून स्त्री केल्यास पाप होत. अशाला गुरु नामस्मरण वगैरे भक्ती हे काहीच कळत नाही. वेदामध्ये काय? वेदामध्ये शारीरिक धर्मही आहे आणि तसाच परमेश्वरी धर्मही आहे. हे दोन्ही धर्म आहेत. तरी खालचा जो धर्म आहे तो प्रारब्धावर राहण्याचा आहे. पण प्रारब्धाला आशेवर भुलून करतो हे पाप आहे. म्हणून वेद म्हणतो की आपल्या प्रारब्धाच्या पलीकडे जाऊ नका. व्यवहारामध्ये पांडव, राम, कृष्ण, ज्ञानोबा, तुकोबा यांच्या हातून पाप घडलेच की नाही? कारण मरण हे सर्वांना होते. मग त्या साधू संतांनी गरिबाकरता काय सोयी केल्या? काही नाही. संतांजवळ फक्त एकच असते. काय असते? धर्म. आणि धर्म म्हणजे काय? संतांचा धर्म आहे अनंत जन्माचे पाप काढून मोक्षाला नेणे, एवढाच त्यांचा धर्म असतो. ज्ञानोबा माऊली
जन्माचे पाप काढून मोक्षाला नेणे एवढाच धर्म संतांजवळ असतो. त्यांच्याजवळ गरिबाची दुसरी सोय करण्याची काही नसते. गरिबाची दुसरी सोय करण्याची संतांजवळ काही नसते. संतांचा पंथ कोणता? ते म्हणतात मार्गी बहुत याची गेले मार्गी बहुत याची गेले साधू संत. त्यांच्याजवळ काय असते? फक्त ईश्वरी मतच असते. तुका म्हणे फिरे भोंडनी दम जिरे. ज्याची भोंड त्याच्या हाताने जिरते. जनाची मत खरे करून दिसलेच. फक्त अनंत जन्माचे पाप शुद्धी करणारे संत भजन एकच आहे. आणि हेच मत संताचे असते. ज्ञानोबा माऊली अनंत जन्माचे पाप शुद्धी करणारे संत भजन एकच आहे. आता जनांचा दंभाचार आहे. ते भक्तीच्या नावावर काय काय करतात. भक्तीच्या नावाखाली ते पापे करतील. लोकांच्या पोरी पळवतील आणि कैदेती जातील. म्हणून या अभंगात महाराज म्हणतात मत अभिमाने तुम्ही जाल आडवाटा. मत अभिमाने तुम्ही जाल आडवाटा. अभिमाने ठकविले नारदादी श्रेष्ठा. म्हणून ते म्हणतात की जो मायेविषयी निराश असेल तर अशाला पाणी पाजा. आपल्या आपताला म्हणू नका. कारण ह्या वाईट मतामुळे तो भलतेच करतो. आणि ऐकल्यामुळे मनात फरक झाल्यामुळे भलतेच करतो. म्हणून जो निराश पुरुष असेल त्या निराश पुरुषाचे फक्त ऐकले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वनात जा, एकांतात जा, पण या लोकांचे बोल ऐकू नका. नायकावे कानी तयाचे हे बोल. ऐकावे कानी तयांची हे बोलत आणि भक्तीविन खोल ज्ञान सांगे. महाराज म्हणतात भक्ती शिवाय काही ऐकू नका. त्या पुरुषाचे भक्तीविषयीचे बोल हे निराश हेतूने जर असतील तर ते ऐका. जे माळकरी बुवा ते अति खर्च करणारे लोक नाहीत त्यांचे ऐकू नका. कारण ते लोभा करता असे करतात. कारण तुकोबा म्हणतात गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म लोकांचे ऐकू नका. ते लोभा करता करतात. म्हणून तुकोबा म्हणतात गाठ पडली ठका ठका आणि त्याची वर मजा नाही तुका. हे पाखंडी लोक खोटे साधू
हे स्त्रियांना पुरुषांना ठगवतील, पण संत जे आहे ते संत कोणालाही फसवणारे नाही. ते भक्ताला ओळखतात आणि ओळखून त्याला गुंतून टाकणारे असतात. संताला कोणाची गोडी आहे? संताला फक्त निराश जीवाची गोडी आहे. म्हणून असे जे निराश आहेत ते नामस्मरण करणारे असावेत. त्या विरहित बाकीचे जन आहेत त्या जनाला संत घालून देतात. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही प्रवृत्ती त्यागून संसाराची आशा सोडून कोणत्याही संताला भजा. जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला निराश रीतीने भजा. तिथे मत अभिमान धरू नका, कारण मत अभिमानाने संत प्रसन्न होत नसतात. फक्त संतांना एकाच मताचे लोक आवडतात. कोणत्या? ज्ञानोबा माऊली लोक आवडतात. मज वाचुनी काही आणिक गोमटे नाही. काय असते संतांच्या ठिकाणी? मज वाचुनी काही अनेक गोमटे नाही आणि ऐसा निश्चय तीही जनाचा केला. म्हणून ईश्वराच्या प्रेमा वाचून दुसरे काही मनावर न यावे आणि त्याचा अभ्यास करा. जातीने निश्चत्वा नेला, जातीने निश्चत्वा नेला, पण तो भक्तीने उच्चत्व आला. म्हणजे निराश संत भक्ती घडल्यास अशी होती. कारण जात धर्म जो आहे तो व्यवहारात पाहिजे. लग्न व्यवहार, पाणी पिणे, खाणे वगैरे हे जाती नियमाप्रमाणेच करावे. आपली इस्टेट गेली तरी 72, मरण आले तरी 72, पण हे नेम सोडू नये. जसे खालचे नेम तसेच परमार्थिक नेमही सोडू नये. पडता जड भारी जासी आठवावा आहे. म्हणून परमार्थाकरिता जो धरलेला भाव आहे, परमार्थाकरिता जो आपण धरलेला भाव आहे तो इमानपूर्वक शेवटाशी न्या. आपले आई बाप बांधव यांच्या पायी तो भाव बदलू नये. कारण जाती धर्म वगैरे खालची सृष्टी वगैरे सगळं खोटी आहे. म्हणून त्याचे नेमच पाळले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे त्यांचे नेम पाळलेच पाहिजे. प्रपंच असत्य जरूर आहे, प्रपंच असत्य जरूर आहे, पण त्याचे नेम पाळणारे खरे ठरले. कोण? राम कृष्ण ऋषी मुनी तुकोबा यांनी वर्णाश्रम नियमच पाळले. ज्ञानोबा सारख्या ब्रह्मज्ञान्यांनी वर्णाश्रम नियम पाळून ते ब्रह्मज्ञानी झाले. आणि याच्या विरुद्ध कोण झाले? तर अजामेळ ब्राह्मणांनीही ते ब्राह्मण नेम पाळलेच ना. त्याने मातंगीशी अविचार कर्म केले असले तरी त्याने ब्राह्मण नेम पाळले. विठ्ठला विठ्ठला. मातंगीशी अविचार कर्म त्याने जरी केले, त्याच्या स्वभावानुरूप तो अविचार घडला. वर्णाश्रमाचे नियम जोराने पाळले पाहिजे. शेतीवाडी धनाने कुठे ईश्वर मिळतो काय?
शेतीवाडी धनाने कोटेश्वर मिळतो का? नाही मिळत. कशाने मिळतो? निरपेक्ष राहा. जाते विका, पाटी विका, शिंके विका, सहज विका, पोट भरा, पण अधर्म करू नये. निराश्रितीने राहावे. कारण असाच मनुष्य देवाला आवडतो. म्हणून ते म्हणतात, काही न मागे कोणाची. पाकांडी लोक ते दाजीकडे जातात, मेवण्याकडे जातात. ते जाऊ नये. कशा करता जातात? पोट भरण्याकरता. ह्या गोष्टी वर्ज्य. निंद गोष्टी करून ब्रह्मज्ञान सांगावे काय? म्हणून परमार्थात वृत्ती कल्पना जी आहे तशी कन्या विक्रय, कथा विक्रय याची आशाही नसावी. नाम, एकादशी, माळा ह्या सर्व गोष्टी खोट्या आचरणाबरोबर नसतात. मग भक्ती केवळ नामाने होते काय? तर तसे शरीराचे आचरणही वेदोक्त पाहिजे. याशिवाय दुसरी भक्ती काय करत? महाराज म्हणतात, तुम्हाला प्रारब्धावर जर राहता येत नाही तर मग खडतर व्रते तप कसे करता येईल? म्हणून ईश्वरी मत सोडून अन्य लोकांचे मत आणि अभिमान धरून तुम्ही बुडाल. चित्तशुद्धीपर्यंत जाऊनही वाया जाईल. कारण असे गेले मग नाही हाता पुढती चिंता वाढली. म्हणून महाराज म्हणतात की भक्ती वाचून दुसरे मत मनात आणू नका. तसे केल्यास केलेला परमार्थ हा तुमचा वाया जाईल. आणि निष्ठा म्हणजे बुद्धी निश्चय करूनही हे शब्द गायन करा.
संताची दिव्याणी